टाळी 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 जोरात या रावजी तुम्ही बसा भाऊ एवढंच म्हणते. तो माणूस म्हणाला अहो तो शब्द तरी पुरा करा. ती बाई म्हणाली तुमच्या एवढ्याशा पैशात एवढंच येत. का घर प्यारा ते नाही. आता हे फक्त 9 दिवसाचं. बाकी 356 दिवस त्या पियाला इतका छळतात की तो पियालाच बसतो. एक मी माझ्याशी प्रेमाने वागावे म्हणून तुम्ही मला एक मंत्र सांगितला होता. त्याचा बायकोवर काही परिणाम झाला नाही. शेजारी मात्र हल्ली प्रेमाने बोलू लागले. गेला ती जशी बाहेर आली त्याला त्याच्या डोळ्यावर विश्वास बसेना. तो म्हणाला अगं काय छान दिसतेस तू. काय केलंस नक्की पार्लर मध्ये. तेवढ्यात आतून आवाज आला अहो माझं व्हायचंय अजून. बायकोनी कुकर लावला होता. 8-10 शिट्ट्या झाल्या तरी ती उठायचं नाव घेत नव्हती. शेवटी मी म्हटलं अगं ती डाळ जळेल. ती पटकन म्हणाली जळू दे जळली तर पण मी तुमची डाळ शिजू देणार नाही. धक्का बसला व हजारो लोक मरण पावले. यमदूत त्यांची प्राण नेत असताना वाटेत नारद भेटले. नारदाने आश्चर्याने विचारलं आज काय. आज एकदम एवढ्या लोकांचे प्राण घेतले. यमदूत दुःखी स्वरात म्हणाले काय करणार. मार्च एंडिंग आहे. टार्गेट पूर्ण केले पाहिजे. युवर सन. वडिलांचं उत्तर आलं हाऊ सॅड व्हेरी बॅड युअर डॅड. प्रियकर अँड प्रेसी यांचे बरेच दिवसांहून प्रेम प्रकरण असते. एके दिवशी प्रेसीचं लग्न प्रियकराला माहीत न होता दुसऱ्या बरोबर होतं. नंतर प्रियकराला समजल्यानंतर त्याला वाईट वाटतं. तो ठीक आहे म्हणतो आणि प्रेयसीला एक मेसेज पाठवतो. दिल्या घरी तू सुखी राहा आणि माहेरी आलीस की कॉन्टॅक्ट मध्ये राहा. हळद कुंकू आणि येताना हे ब्लाउज पीस पण घेऊन ये म्हणजे मॅडमचे जाता जाता ओटी भरून जाऊ. बंडू म्हणाला बघू द्या सर मला एकट्याला नापास व्हायचं नाही. जूते खो गए तो हम घर कैसे जाएंगे. महफिल में हमारे जूते खो गए
तो हम घर कैसे जाएंगे। किसी ने कहा चिंतित क्यों हो, आप शायरी तो शुरू कीजिए, इतने मिलेंगे कि आप गिर नहीं पाएंगे। मित्र हो, शेवटी आयुष्य म्हणजे तरी काय, तर शेवटी आयुष्य हे डॉक्टरच्या गोळ्या घेऊन नाही, तर मित्रांच्या टोळ्या घेऊन हसत खेळत जगायचं। चार्ली चॅप्लिन म्हणायचे, या जगात सर्वाधिक गरजेच्या दोनच गोष्टी आहेत, एक प्रेम व दुसरं हास्य। त्या हसणं हे तुमच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी सुद्धा महत्वाचं आहे, कारण यामुळे तुम्ही चांगल्या पद्धतीने ध्यान करू शकता। ज्याप्रमाणे सूर्यप्रकाशाने शरीराचे आजार बरे होतात, त्याप्रमाणे निरोगी हास्याने आणि खळखळून हसण्याने मनाचे विकार बरे होतात। इंग्रजीत एक म्हण आहे, लाफ्टर इम्प्रूव्ह युअर फेस व्हॅल्यू, लाफ्टर इज मेडिसिन, हॅपीनेस इज ग्रेट टॉनिक। एका तत्ववेत्याने म्हटले, लिव्ह एव्हरी मोमेंट, लाफ एव्हरी डे अँड लव्ह बियॉन्ड वर्ड्स। जीवनात हास्य, आनंद आणि समाधान यापेक्षा जगात दुसरे मौल्यवान काही असूच शकत नाही। ऑस्ट्रियन मानसशास्त्राचे पितामह सिगमंड फ्रॉइड यांनीही म्हटले, ह्युमर अँड लाफ्टर आर द बेस्ट वेपन्स टू ओव्हरकम स्ट्रेस इन लाईफ। अर्थात विनोद आणि हास्य आयुष्यातील ताणतणाव मात करण्यासाठी सर्वोत्तम आयुध आहे। तसंच जीवनात अडचणी येणे हे पार्ट ऑफ लाईफ आहे आणि त्यातून हसत बाहेर पडणे हे आर्ट ऑफ लाईफ आहे। आज तर सर्वांनी मान्यच केले की जीवनाला लज्जतदार आणि चटकदार बनवण्यासाठी विनोदाची फार गरज आहे। आजच्या या धकाधकीच्या आणि जीव घेण्या स्पर्धेच्या युगात सुख दुःख यांना दूर करण्यासाठी आणि सकारात्मक विचारासाठी तर प्रत्येक घटनेकडे विनोद बुद्धीने पाहण्याची आवश्यकता आहे। इतकेच काय, तर विनोदी वृत्तीमुळे माणसाच्या जीवनशैलीतही फरक पडतो आणि विशेष म्हणजे हसण्यातून तुम्ही विवंचना तरी दोन प्रकाराने ते विसरता येतं। एक म्हणजे तत्वज्ञान, तर दुसरा विनोद। तत्वज्ञान तर प्रत्येकाला समजेल असं नाही, मात्र विनोदाचं तसं नाही। विनोद ही मानवाची नैसर्गिक गरज असून त्यासाठी कसलीही प्रगल्भता लागत नाही। जगण्याची प्रेरणा विनोदामध्ये असून त्याने जीवन सुखी होते। या शब्दात ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक द मा मिरासदारांनी जीवनाचे तत्वज्ञान उलगडले। एका तत्ववेत्यानेही म्हटले, विनोदाच्या शस्त्रापुढे मृत्यूची लढाई सुद्धा टिकत नाही, म्हणून नेहमी हसण्यासाठी वेळ काढा। त्यामुळे आयुष्यातील वर्षे वाढतीलच असं नाही, परंतु वर्षातील आयुष्य मात्र नक्कीच वाढेल। महान लेखक मार्क ट्वेन म्हणतात, एज इज एन इश्यू ऑफ माइंड ओव्हर मॅटर, इफ यू डोंट माइंड इट डझंट मॅटर। अर्थात वयाची जाणीव ही फक्त मानसिकता आहे, तुम्ही त्याचा विचार करू नका। एका विद्यार्थ्याने उत्तर दिलं, नाका वाटे ऑक्सिजन घेऊन कार्बन डायऑक्साईड सोडणे त्यास श्वसन क्रिया असे म्हणतात। गुरुजी म्हणाले, बरोबर। आता बंडू तू सांग, पचन क्रिया म्हणजे काय? बंडू म्हणाला, जे काम उजव्या हाताने सुरू होऊन डाव्या हाताने करते त्यास पचन क्रिया असे म्हणतात। शिक्षकाने बंड्याला विचारलं, खुदी को कर बुलंद इतना, खुदी को कर बुलंद इतना कि खुदा बंदे से खुद पूछे बता तेरी रजा क्या है। याचा अर्थ सांग बरं। बंड्या म्हणाला, मला बाकी काही कळालं नाही, एवढंच कळालं की
ऑफिसात एवढं काम करा की साहेबांनी स्वतः विचारलं पाहिजे, बोल तुला रजा कधी पाहिजे. मी बंडूला विचारलं, जर माझ्याजवळ 7 पेरू आहेत, त्यातले 4 पेरू मी खाल्ले तर किती पेरू उरतील? 3 पेरू शिल्लक राहतील. एवढं साधं उत्तर त्याला सांगता आलं नाही. बंडूची आई म्हणाली, काय मास्तर, 3 पेरूसाठी पोराला नापास केलं? उद्या पिशवीभर पेरू पाठवून देते. सासरे खूप इमोशनल झाले. जावयाच्या खांद्यावर हात घेऊन बोलले, बघा जावई बापू, जे फळ तुम्हाला कडू वाटते त्याचे अख्खे झाडच माझ्याकडे, तेव्हा बोर्ड मारून द्या. एवढंच बसला होता. त्या बाईने त्या व्यक्तीला म्हणाले, काका बिडी ओढू नका, तो बघा तिथे बोर्ड आहे, बिडी सिगारेट ओढण्यास मनाई आहे. ते वृद्ध माणूस म्हणाला, लिहिलेल्या मजकुरावर जाऊ नकोस, तो बघ तिथे दुसरा बोर्डही आहे, 2 किंवा 3 पुरे. एकदा 2 मित्र